वाटतं मी तिकडनं निवडणूक लढलोय म्हणून मला माहिती आहे तिकडची. त्या आरेमध्ये अशा जवळजवळ 7 ते 8 झोपडपट्ट्या ज्या रेग्युलराइज आहेत. तुम्ही काय करणार आहात त्याला? युनिट 20 मध्ये आणि युनिट 21 मध्ये सुद्धा झोपडपट्ट्या आहेत. तुम्ही कारवाई केली याचा अर्थ तिथे झोपडपट्ट्या होत्या. आणि जसं प्रवीण भाऊ म्हणतात तसं 400-450 तुम्ही निष्कासित केलं म्हणजे काय केलं? मग आता तुम्ही ते निष्कासित केल्याच्या नंतर तिथला जो वॉर्ड ऑफिसर आहे, आपला कायदा आहे की नाही, आपण कायदा केला, अशा प्रकारच्या जर झोपडपट्टी किंवा तसं जर झालं सरकारी जागांवर किंवा कुठेही अनधिकृत, तर तिथल्या वॉर्ड ऑफिसरला जबाबदार पकडून तिथल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला जबाबदार करून त्यांना सस्पेंड करणार असा आपण कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी करणार का हा एक प्रश्न. नंबर 2 की आपण जे म्हणताय की सुरक्षा रक्षक, तुमचा ह्याच्यात रोल फार कमी आहे, मला माहिती आहे. तुमचा रोल याच्यामध्ये फार मोठा नाही आहे. बाकीचे सगळे बसलेले आहेत ना, ते सगळं असे साटलोट करून हे करत आहात. अल्पसूचना प्रश्न साहेब प्रश्नच विचारतोय. आता असं आहे की याच्यामध्ये आज याच्यामध्ये राखीव झालेला प्रश्न होता आणि तो त्यासाठीच राखीव होता कारण त्याच्यावर उत्तरं मिळाली नव्हती. नाही आजही सुद्धा ते उत्तरं देतात आहेत ना, ती अशी गोल गोल उत्तर तिकडनं काय लिहून येते तेवढं वाचून सांगतात. आज राखीव ठेवता येणार नाही आणि नाही ठेवायचाच नाही, थेट प्रश्न ठेवायचाच नाही. थेट प्रश्न एक विचारला तो असा, आपल्या प्रचलित कायद्याप्रमाणे ज्या 400-450 झोपड्या तुम्ही निष्कासित केल्या त्या विभागातला जो वॉर्ड ऑफिसर आहे आणि त्या पोलीस स्टेशनचा जो प्रमुख आहे किंवा त्या दोघांनाही सस्पेंड करणार का हा एक प्रश्न विचारला. नंबर 2, आत्ता सुद्धा युनिट नंबर 21 मध्ये झोपड्या आहेत, हे फार जबाबदारीने सांगतोय मी. चौकशी करा, तिकडनं कागद येईल तो बघा, दाखवा मला. त्यामुळे हे सगळं तसंच आहे हो. आणि आपण काय करतो, आता 1 महिना चाललं इथे, हे सगळे तयारीत असणार, उद्यापासून यांचं तेच सुरू होणार. आणि ते प्रवीण भाऊ बोलतात ते बरोबर आहे. जो हे टाकायची पहिली भरणी टाकायची, ती झाडं साफ करायची. एक कायदा अजून आहे आपला, अशा पद्धतीने भरणी घातल्याच्या नंतर तिथली झाडं कापली जातात. मनुष्यवधाचा आपण त्याच्यावर तोही कायदा आहे की झाड कापणं म्हणजे मनुष्यवध असं आपण हे करतो, गृहीत धरतो. त्यामुळे या 450 याच्यामध्ये ज्या तुम्ही निष्कासित केलेल्या झोपड्यामध्ये तिथे जे झाडं कापली गेली त्यांच्यावर याच्यावर तो जो वॉर्ड ऑफिसर आहे किंवा तो पोलीस ऑफिसर त्यांच्यावर मनुष्यवधाचा तुम्ही गुन्हा दाखल करणार का? सभापती महोदय, मी अगोदरच सांगितलं की जसं 469 घरं आपण जी होती ती त्यावेळेस ज्या काही आपल्याला आपण महापालिका आणि पोलीस विभाग या दोघांकडेही कंप्लेंट करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून सपोर्ट घेऊन ते आपण काढलेली आहेत. पण तुम्ही जे म्हटला ज्या अधिकाऱ्यांचा जर ह्याचं असेल तर नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांशी आणि यांच्याशी बोलून नक्कीच, कारण बोलायला पाहिजे. हां, कायदा आहे ना आपला. अहो साहेब मध्ये ती प्रोव्हिजन आपणच केली. साहेब अनेक वर्षापासूनच्या झोपडपट्ट्या आहेत या काय आता मंत्री एक मिनिट साहेब बघा, तर आम्ही केलेली आहे. आम्ही त्यांच्याकडे आम्ही सरकार म्हणून मी हेच सांगू इच्छितो की आम्ही ऑलरेडी गृह खात्यामध्ये म्हणजे पोलीस स्टेशनला आणि आम्ही इव्हन महापालिकेमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही वैयक्तिक मीटिंगही केली आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ते करायला, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. हे पण आम्ही त्याच्यात लिहिले. मी त्या महापालिकेच्या अधिकारी आणि जर पोलीस विभागाने त्याच्यात ज्यांनी कोणी दिरंगाई केली असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू आम्ही. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, मला आश्चर्य वाटतं, भाई जगताप यांनी क्लिअर कट सांगितलंय, मी सांगितलं 400-500 अतिक्रमण तुम्ही तोडलीत, याचा अर्थ ती अतिक्रमण होती. आणि भाईंनी प्रश्न केला आहे की आपल्याकडे कायदा आहे की जर अशा प्रकारचं अतिक्रमण झालं तर त्या ठिकाणी तिथला सिनियर
तिथला वार्ड ऑफिसर किंवा तत्सम अधिकारी यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी अशा प्रकारचं स्वयंस्पष्ट अशा प्रकारचा आपला कायदा आहे. दुर्दैवानं मुंबईत सभापतीमध्ये होत नाही. सभापती महोदय या ठिकाणी मंत्री आहेत. सुदैवाने आमच्या उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आहेत. गृहराज्यमंत्री इथे या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामुळे हा विषय कॅज्युअल सभापतीमध्ये होऊ नये अशी माझी विनंती मी बोलतोय ना, तेच पालकमंत्र्यांनाच विनंती करतोय की त्यांना आम्ही नाही देतील सर, आम्ही विनंती करतोय. सभापती महोदय, पालकमंत्री या सगळ्या खात्यांचे प्रमुख आहेत तिथले. ते फॉरेस्टला बोलवू शकतात, ते दुग्ध विकासला बोलवू शकतात, ते होमला त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या लोकांना बोलवू शकतात. त्यांनी कांदळच्या जमिनी गणपत पाटील नगरपासनं, कांदिवलीपासनं, मालाडपासनं भरणी होऊन झोपड्या कशा होत्या तुम्हाला माहीत आहे. आम्ही DPDC मध्ये सांगितलं. एकत्रितपणे या ठिकाणी पालकमंत्री महोदय आपण त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्या. या सगळ्या अतिक्रमित जमिनींसंदर्भात त्या ठिकाणी एक बैठक घेऊन झालेल्यांवर कारवाई करणं. नाही, हितबाही कारवाई मागतोच आपण. आता मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगावं, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर या क्षणी कारवाई आम्ही करीत आहोत हे सांगावं. आणि दुसरं, माननीय पालकमंत्री महोदयांना माझी विनंती राहील, आपणही त्यांना बोलण्याची संधी द्यावी अशी सभागृहाच्या वतीनं विनंती करतोय. आणि हा विषय त्या ठिकाणी निकाली लावावा, कारण त्यांना मुंबईतला विषय पालकमंत्री महोदयांना नीट माहीत आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय ती विनंती आहे.